वाशिम जिल्ह्यामधील कारंजा येथून शेलू बाजाराकडे वाहन क्रमांक MH3 7406 या इनोवा गाडीमधून काही इसम अंमली पदार्थ घेऊन नागपूरकडून पुण्याच्या दिशेने जाणार आहेत। याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने वाशिम पोलिसांनी कोळी फाट्याजवळ सापळा रचला व 2 चारचाकी गाड्यांची झाडाझडती घेतली असता त्यामधून 100 किलो 350 ग्रॅम वजनाचा 25,08,750 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला। तसेच झडतीमध्ये 9 मोबाईल, 1 इनोवा गाडी, 1 I-20 गाडी, रोख रक्कम असा 18,19,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यावेळी आशुतोष गायकवाड वय 20 वर्षे, विजय राजेंद्र शिंदे वय 27 वर्षे, प्रितेश बाळासाहेब शिंदे वय 21 वर्षे, यश दिनकर पवार वय 22 वर्षे, ज्ञानेश्वर बाळासाहेब शिंदे वय 20 वर्षे, महेश प्रकाश परांडे वय 22 वर्षे यांची विरुद्ध कारंजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। ही कार्यवाही पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांच्या नेतृत्वात अतुल मोहनकर, अजय वाढवे, भगवान पायगन यांच्यासह पोलीस पथकाने केली। कारंजा येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा विशेष वृत्तांत।